पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण. या गणपतीची स्थापना करणारे दगडूशेठ अकोले तालुक्याचे सुपुत्र. मूळचे तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील रहिवासी राहिलेले दगडूशेठ आज दंतकथा बनले आहे. दगडूशेठ हलवाई यांचा इतिहास ताजा करण्याचे काम ब्राह्मणवाड्याचे रहिवासी व इतिहासाचे अभ्यासक प्रकाश आरोटे करीत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी गावोगावच्या शाळांमध्ये इतिहास तालुक्याच्या मातीचा या विषयांवर व्याख्याने दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा दगडू धोंडीबा आरोटे ते दगडूशेठ हलवाई हा प्रवास चित्तथरारकच होता. श्रद्धा, कष्ट, निष्ठा यांनी काय साध्य होते याचे हे नेमके उदाहरण. हा सारा पट आरोटे नव्या पिढीपुढे उलगडून दाखवतात. दगडू आरोटे यांनी 1910 पासून बैलगाडीने व्यवसाय सुरू केला. बैलगाडी घेऊन ते पुण्याला जात. पुण्याला गुळ खोबरे खरेदी करून त्याची विक्री राजूर या 40गाव डांगाण्याच्या प्रमुख ठिकाणी करीत. तेथील प्रसिद्ध रेवडी भरून पुन्हा पुण्याला विक्री करीत. असे कष्ट करणाऱ्या दगडू आरोटे यांचे नामकरण नंतर दगडूशेठ झाले. त्यांचे आजोळ वाघोली. हळूहळू त्यांचा ओढा पुण्याकडे वाढला. आईच्या वतनावर वाघोलीला गेलेल्या दगडूशेठ यांनी शुक्रवार पेठेत 4 मजली इमारत बांधली. तेथेच म्हशीचा तबेला सुरू केला. हनुमान व्यायामशाळा सुरू केली. दुधाचा धंदा असल्याने बर्फी, खवा, मावा व अन्य दुग्धजन्य पदार्थ बनवणारे दगडूशेठ ओघाने दगडूशेठ हलवाई झाले आणि आरोटे नाव जाऊन त्यांनी वाघोलीकर नाव स्वीकारले. दगडूशेठ यांनी 1950 ते 1960 या दरम्यान ब्राह्मणवाडा येथील त्यांची वडिलोपार्जित शेती आपल्या भावकीला विकली. त्यांच्या भावकीतील लोक आजही मुक्ताई परिसरात राहत असून भीमा आरोटे आणि मारुती आरोटे त्यांची आजही आठवण सांगतात. दगडूशेठ हलवाई यांची प्रगती केवळ श्रद्धा असणाऱ्या गणपतीमुळे झाली. नवसाला पावणारा गणपती म्हणून पुण्यात त्याची स्थापना केली. हा गणपती, त्याचा प्रवास, त्याचे विश्वस्त मंडळ, त्या मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे आणि या मंडळाचे बहुचर्चित देखावे, सर्वच बाबी सांगतानाच या कुटुंबाची नाळ अजूनही ब्राह्मणवाडा गावाशी, तालुक्याच्या कुलदैवताशी टिकून असल्याचा उल्लेखही प्रकाश आरोटे आवर्जून करतात. दगडूशेठ यांना हरिबा व तुकाराम अशी 2 मुले झाली. त्यातील तुकाराम यांच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र हरिबा यांचे चिरंजीव विवेक आजही ब्राह्मणवाड्याला दरवर्षी येतात. मुक्तादेवी खंडोबा यांच्या दर्शनाबरोबरच कुलदैवत असणाऱ्या टहाकारीच्या जगदंबेची पूजा होण्यासाठी तेथे जातात. तालुक्यातील अनेकांना आज हा इतिहास माहीत नाही. तो सर्वांना माहीत व्हावा हाच आरोटे यांचा हेतू आहे.